नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. इंजिनिअरिंग कॅप राऊंड 1चे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि आता कॅप राऊंडचे ऑप्शन फॉर्म फिलिंग सध्या चालू आहे. तर ही ऑप्शन फॉर्म फिलिंग सहज आणि सोप्या पद्धतीने कशी करायची, जर काही विद्यार्थी स्वतः करणार असेल किंवा जर काही विद्यार्थी घरून करणार असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कॅप राऊंडचे ऑप्शन फॉर्म जे असतात ते कसे भरायचे नेमके, आपण 2025चा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. 26चा व्हिडिओ एक्झॅक्टली सेम असणार आहे किंवा 26चा इंटरफेस सेम आहे, तरी देखील 2026 ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, त्यात काय थोडे नवीन नवीन बदल आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला, जसं की टायटल सांगते, 2026 इंजिनिअरिंग कॅप ऑप्शन फॉर्म कसा भरावा, सगळ्यात सोपी पद्धत आणि आपण घरूनही स्वतः फॉर्म भरू शकतो यासाठीचं मार्गदर्शन. तर असं नाही की स्वतः फॉर्म भरायचा आहे, ज्यांनी काउन्सिलिंग जॉईन केली आहे त्यांनी ऑफिसला येऊ शकता, ऑनलाईन टीमला संपर्क करू शकता, पण ज्यांना स्वतः भरायचा आहे की ज्यांना माहिती पाहिजे फॉर्म कसा भरतात, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, इथे आपण सिटी सेलचं पोर्टल आहे, इथे मी एक लॉग इन विद्यार्थ्याचं केलेलं आहे. इथे सिटी सेलचं पोर्टल तुम्हाला दिसतंय आणि इथे तुम्ही कॅपमध्ये जायचंय, त्यानंतर टेक्निकलमध्ये जायचंय, त्यानंतर BE BTech मध्ये जायचं आपल्याला आणि त्यानंतर इथे तुमचा इथं असं दिसतं, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरिफाईड, कंप्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1. ओके, आपण अजून फॉर्म कंप्लीट केलेला नाही आहे आणि त्यांनी ते कंप्लीट करायला सांगतात, म्हणजे कंप्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 नाऊ कन्फर्म इट. बघा, आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे. आपण इथे काय करू, सगळ्यात पहिल्यांदा फिल आणि एडिटला जाऊया. आपण इथे फिल आणि एडिट, बघा इथे परत आपण फिल आणि एडिटला जाऊया. बघा, इथे आपण फिल आणि एडिटला क्लिक गेलो की त्यापुढे आपल्याला 4 स्टेप दिसतात. शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, सेट युअर प्रेफरन्स, ऑप्शन फॉर्म समरी, कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. ह्या 4 स्टेप्स आहेत. ह्या 4 स्टेपमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे पहिली आणि तिसरी, आणि दुसरी पण आहे, म्हणजे ऍक्च्युली सगळ्या स्टेप महत्त्वाच्या आहेत, पण ऑप्शन भरण्यासाठीच्या स्टेप कुठल्या महत्त्वाच्या आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, बरेच विद्यार्थी काय करतात, खूप सारे ऑप्शन इथे काय दिलेले, शॉर्टलिस्ट ऑप्शन्स, म्हणजे आधी खूप सारे ऑप्शन शॉर्टलिस्ट करायचे, म्हणजे सिलेक्ट करायचे, विद्यापीठ निवडायची, कॉलेज निवडायची आणि त्यानंतर मग त्या ऑप्शनला प्रेफरन्स द्यायचा, वेगवेगळा प्रेफरन्स द्यायचा. त्यानंतर त्याचं ओव्हरऑल समरी आपण बघायची आणि त्यानंतर त्याला कन्फर्म करायचं. अशा स्टेप बघतात. आपल्याला यामध्ये काय ट्रिक वापरायची बघा, इथे शॉर्टलिस्टमध्ये आपण यायचंय. शॉर्टलिस्टमध्ये आलात की तुम्हाला इथे अशा प्रकारची विंडो दिसते, तुम्हाला ऑप्शन शॉर्टलिस्ट करायचे असतात. इथे मी ऑलरेडी 2 ऑप्शन शॉर्टलिस्ट करतो. शॉर्टलिस्टिंगमध्ये काय करायचं बघा, कमीत कमी 1 ते 2 ऑप्शन शॉर्टलिस्ट करून ठेवायचे, म्हणजे जे चांगले ऑप्शन आहेत. इथे आपण काय करतोय, प्रत्येक विद्यार्थ्याला COEP शॉर्टलिस्ट करून ठेवतोय. तर कसं करायचं, आधी इथे कोर्सचं नाव निवडायचंय शॉर्टलिस्टिंगमध्ये. इथे आपण बघूया कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि मग आपण काय करूया, युनिव्हर्सिटीचं नाव निवडूया. इथे किती युनिव्हर्सिटीत बघा, आपल्याकडे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी की जास्त युनिव्हर्सिटी आहेत. आपल्याकडे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे, ही सर्च करूया. ही सर्च केली की बघा 2 ऑप्शन आपल्याकडे आले. या दोन्ही ऑप्शन आले, TFWS आला, एक नॉर्मल आला. इथे क्लिक करूया TFWS ला, इथे क्लिक करूया नॉर्मलला आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड म्हणूया. म्हणजे 2 ऑप्शन आपण शॉर्टलिस्ट केले. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, ऑप्शन शॉर्टलिस्ट करायचे. मग काय करायचंय, आता इथे 2 ऑप्शन आले. आता आपण दुसऱ्या स्टेपमध्ये सध्या बघा, आता आपण पहिली स्टेप पूर्ण केली. दुसऱ्या स्टेपमध्ये इथे आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. जिथे तुम्ही जेवढे ऑप्शन शॉर्टलिस्ट केले त्यांना तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात. पण बघा, मी काय सांगतोय, तुम्ही सुरुवातीला 1 किंवा 2 ऑप्शनलाच प्रेफरन्स द्यायचा. इथे आपण बघूया 1 आणि 2. आता मी COEPचं TFWS आणि हे नॉर्मल असा मी प्रेफरन्स दिला, किंवा इथे उलट करतो, नॉर्मल आणि TFWS असा मी क्लिक करतो. आपल्याला पाहिजे तसा आपण प्रेफरन्स देऊ शकतो. आणि आता इथे मी परत सेव्ह आणि प्रोसीड करतो. म्हणजे बघा, मी पहिल्या स्टेपमध्ये 1 ऑप्शन किंवा 2 ऑप्शन शॉर्टलिस्ट केले. सेकंडमध्ये आलो, त्या 1 किंवा 2 ऑप्शनला मी प्रेफरन्स दिला आणि त्यानंतर मी आता थर्डमध्ये आलो. इथे मेन क्रक्स आहे चॉईस फिलिंगचा, मेन सेक्शन इथे आहे. इथे आपण काय करायचं बघा, इथे 3 महत्त्वाचे टॅब दिसतात, इन्सर्ट चॉईस कोड, इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली और मूव्ह चॉईस कोड. इथे आपली मेन ऑप्शन फॉर्म फिलिंग होते. खूप विद्यार्थी शॉर्टलिस्टिंगमध्ये खूप वेळ घालवतात, प्रेफरन्स देण्यामध्ये खूप वेळ घालवतात. तर तसं न करता तुम्ही 1 ऑप्शन शॉर्टलिस्ट करून त्याला प्रेफरन्स देऊन थर्ड स्टेपमध्ये यायचे आणि आता एका खाली एक तुम्ही ऑप्शन इन्सर्ट करू शकता. इथे आपल्याकडे विद्यार्थी आहे, आपण काय करूया, एक सॅम्पल म्हणून त्याचा ऑप्शन फॉर्म मी तुम्हाला भरून दाखवतोय. इथे महत्त्वाचा टॅब आहे, जर तुम्हाला सिक्वेन्शियली ऑप्शन टाकायचे असतील तुम्ही इन्सर्ट चॉईस कोड म्हणायचे. आता इन्सर्ट चॉईस कोड करताना खूप सोपं आहे. आता तुमच्या पुढे 2 ऑप्शन ऑलरेडी आलेत आणि आता आपण एक ऑप्शन इन्सर्ट करतो, म्हणजे सिक्वेन्शियली आपण आपली यादी बनवतोय. इथे आपण आता विद्यार्थ्याचं ब्रांचेस सिलेक्शन करूया. आता COEP मध्ये सपोज आपल्याला पुढचे ऑप्शन्स टाकायचे आहेत. इथे मी युनिव्हर्सिटीचं नाव निवडतो COEP. त्यानंतर बघा, कॉलेजचं नाव, युनिव्हर्सिटीचं नाव निवडलं, मग कॉलेजचं नाव. आता या युनिव्हर्सिटीमध्ये एकच कॉलेज आहे,
आणि आता एवढ्या ब्रँच मी काही ब्रँच टाकल्यात, काही ब्रँच टाकायचे राहिल्यात. इथे मी आता ब्रँच ऍड करतो. बघा काय आहे, आता CS टाकून झालंय, मला इथे AI टाकायचंय, TFWS वालं AI टाकायचंय, नॉर्मल वालं. त्यानंतर मला AI टाकायचंय, ENTC टाकायचंय, TFWS वालं 4 नंबरला. आता त्यानंतर आपोआप बघा इथे मी जसे ऑप्शन टाकतोय तसे तसे काय होतंय बघा, इथे हा नंबर वाढत जातोय, म्हणजे ऑप्शन सिक्वेन्शियली ऍड होतो. आता मला इन्स्ट्रुमेंटेशन टाकायचे. ओके, आणि आता मला इन्स्ट्रुमेंटेशन झालं. आता मला इलेक्ट्रिकल एक टाकायचे, इलेक्ट्रिकल. ओके, सपोज मला आता अजून काही ऑप्शन्स टाकायचे आहेत. मॅन्युफॅक्चरिंग टाकायचे, मॅन्युफॅक्चरिंग, मेटलर्जी, आणि इथे आपण बघूया आता मला मेकॅनिकल पण टाकायचे. म्हणजे मी सगळेच ऑप्शन समजा मी टाकले आता एखाद्या कॉलेजचे. इथे काय होतं, इथे तुम्हाला कॉलेज कोड पुढे सगळे पर्याय तुम्हाला दिसतात. ओके, म्हणजे काही मिस होत नाही. एखादी ब्रांच तुम्हाला माहिती नाही आहे, मागच्या वर्षी दिसली नाही, पण आता ती इथे जेव्हा तुम्ही कॉलेज सिलेक्ट करतात सगळ्याच ब्रांचेस येतात. आणि इथे बघा मी सगळे ऑप्शन टाकलेत. आता मला काय वाटलंय, आता मला काय वाटतंय की आता मला CAPच्या कम्प्युटर नंतर मला काय करायचंय, VITचं कम्प्युटर किंवा PICTचं कम्प्युटर मला टाकायचंय. इथे CAPचं तुम्ही बघा कम्प्युटर आणि AI तुम्हाला दिसतंय. आता यामध्ये एक फ्लॉ काय आहे तुम्हाला सांगतो, तो फ्लॉ सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 ऑप्शन शॉर्टलिस्ट केले होते, CAPचं कम्प्युटर नॉर्मल आणि CAPचं कम्प्युटर TFWS. त्यानंतर आपण ऑप्शन इन्सर्ट करत गेलो. जेव्हा आपण ऑप्शन इन्सर्ट करतो तेव्हा जे लास्ट सेव्ह ऑप्शन आहेत त्यातला शेवटचा ऑप्शन सगळ्यात खाली जातो. बघा सुरुवातीला काय होतं, हा ऑप्शन तुम्हाला नंतर वर मूव्ह करायचा असतो. आता आपण काय करायचे, आता सध्या असंच राहू द्यायचे. सगळ्यात शेवटी जेव्हा तुमची फिलिंग होते तेव्हा ह्या ऑप्शनला आपण वर मूव्ह करूया. पण आधी आपण काय करूया, आता दुसरा ऑप्शन आपल्याला काय करायचे, CAP कम्प्युटर AIच्या नंतर VITचं कम्प्युटर टाकायचं. सपोज VITचं कम्प्युटर कसं टाकणार, आधी इथे युनिव्हर्सिटी निवडणार. आता VIT कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये येतं, VIT येतं VIT येतं, एक सेकंड, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये VIT येतं. कॉलेजचा कोड आहे 6273. इथे तुम्ही कॉलेज कोड असे सर्च करू शकता, 6273 सापडलं, VIT, बंशीलाल रमनाथ अगरवाल चॅरिटेबल VIT. आता बघा मला VITचं ऑप्शन कुठे टाकायचं होतं, इथे तुम्ही खाली बघू शकता. मला CAPच्या कम्प्युटर नंतर मला VITचं कम्प्युटर टाकून बघायचं इकडे. तर मी काय करणार, आता सिक्वेन्स तर इथे 18 नंबर दिसायला आहे, तर मी काय करणार, पण मला टाकायचं किती, 3 नंबरला मला 3 नाही 3 ऑप्शन, 4 नंबरला मला आता दुसरा ऑप्शन टाकायचा आहे. तर मी काय करणार, इथे आधी आता VITचं मला पाहिजे कम्प्युटर, मी आधी इथे ऑप्शन निवडणार. आता मला 4 नंबर टाकायचा आहे, 4 नंबरला टाकलं. बघा इथे मी इन्सर्ट केलं, इथे तुम्हाला VIT आलेलं दिसेल 4 नंबरला. आता मला 5 नंबरला दुसरा ऑप्शन टाकायचा. आधी काय करायचं, इथे 5 नंबर निवडायचा आणि ब्रांच ऑप्शन निवडायचा. कम्प्युटर मी टाकायचं होतं, हे मी कम्प्युटर टाकलं. आता मला IT पण टाकायचं. पण आता बघा हा जो तुम्हाला जिथे इन्सर्ट करायचा तो नंबर तुम्ही चेक करत राहणं गरजेचं आहे. आता जर मी चुकून IT असं टाकलं तर मग तो 20 नंबरला इन्सर्ट होणार. तर आपल्याला कुठे इन्सर्ट करायचे ते व्यवस्थित माहित पाहिजे. 4 आणि 5 झाला, तर 6 नंबरला मला VITचं IT इन्सर्ट करायचंय. IT टाकतोय मी आणि हे करतोय. त्यानंतर VITचं IT. ओके, 7 नंबरला. ओके, बघा 4, 5, 6, 7 4 ऑप्शन तुम्हाला ऍड झालेले दिसतील. 4, 5, 6, 7 कम्प्युटर आणि IT मी इन्सर्ट केलेले. या प्रकारे तुम्ही ऑप्शन इन्सर्ट करायचे. आता इन्सर्ट करायचे कळाले. आता मला काय वाटतंय, हा मला ते CAPचं जे खालचं होतं कम्प्युटर ते मला वर मूव्ह करायचे. किती नंबरला ऑप्शन येतो, तसा पाहता 22 नंबरला ऑप्शन आहे. काय करायचं, आता इथे वर ऑप्शन बघा, आपण इन्सर्ट चॉईस कोड मध्ये सध्या आहोत. आता इथे मूव्ह चॉईस कोड मध्ये क्लिक करायचंय आणि कुठला चॉईस कोड आणि कुठे मूव्ह करायचा आहे, इथे तुम्ही आधी कुठला चॉईस कोड मूव्ह करायचा तो निवडायचा. इथे बघा CAPचा मला कम्प्युटर वर न्यायचंय. किती नंबरला न्यायचंय, 1 नंबरच्या खाली द्यायचे किंवा 1 नंबरला मला न्यायचंय. इथे मी मूव्ह करतो. इथे तुम्ही बघू शकता आता 1 नंबरला ती चॉईस आलेली आहे, CAPची TFWS. या प्रकारे आपण आपले चॉईसेस ऍड आणि इन्सर्ट करू शकतो. आता अजून 1-2 वेगवेगळी उदाहरणं आपण बघूया. परत आपण इन्सर्ट चॉईस कोड मध्ये जाऊया. आता याच्यामध्ये काही वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसतात. आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये PCCOE कॉलेजचा आपल्याला ऑप्शन ऍड करायचं. PCCOE, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 6175 कोड आहे. ओके, इथे तुम्ही बघू शकता कम्प्युटरचे तुम्हाला ऑप्शन्स आता मला ऍड करायचे, खाली ऍड करायचे. सपोज आता VITच्या खाली मला PCCOE ऍड करायचे. इथे बघा मी कम्प्युटर, आता TFWS ऑप्शन टाकायचे का नाही हा तुमचा पूर्ण स्वतःचा निर्णय असतो. तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, अदरवाईज तुम्ही नॉर्मल ऑप्शन टाकू शकता. आता मी इथे इथून पुढे TFWS ऑप्शन टाकत नाहीये. इथे बघा मला आता खाली सगळ्यात खाली ऑप्शन्स ऍड करायचे. ओके, तर मी आता कम्प्युटर ऍड करतोय सगळ्यात शेवटी. ह्याचं PCCOEचं कम्प्युटर ऍड करतोय. त्यानंतर PCCOEचं IT मी ऍड करतोय. त्यानंतर तुम्ही बघू शकता मला इथं कम्प्युटर सायन्स AI ऍड करायचंय.
आणि त्यानंतर इथे बघू शकतो आपण कम्प्युटर दोनदा दिसतंय बघा. इथे एल नावाने एक कोड आहे, एल कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज इथं नावाचा कोड आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज. तर हा एल कोड पण तुम्ही इन्क्लूड करायचा. ओके, जिथे जिथे तुम्हाला एल वाला दिसतंय, एल स्टँड्स फॉर रिजनल लँग्वेज, ते तुम्ही इन्क्लूड करायचं आहे. ओके, त्यानंतर इथे काय आता आपल्याला अजून एक कॉलेज आपण बघूया, 6146 MIT आळंदी. MIT आळंदीमध्ये काय बघा, MIT आळंदीमध्ये तुम्हाला अजून एक वेगळा कोड दिसतो. कुठे कुठे तुम्हाला वेगवेगळे कोड दिसत आहेत. टी स्टँड्स फॉर TFWS, तुम्हाला TFWS सांगायचं ते इथे बघा, कम्प्युटर आणि कम्प्युटर ई नावाचा कोड दिसतोय. ई म्हणजे ऑफ कॅम्पस. एकाच कॉलेजमध्ये त्यांनी अजून काही एक्स्ट्रा सीट वाढवलेल्या आहेत आणि त्यांचा कॅम्पस त्यांनी थोडासा साईडला ठेवलेला आहे. सगळं काही सेमच आहे, फक्त कॅम्पस थोडासा वेगळ्या बाजूला त्यांनी ठेवलेला आहे. तर इथे तुम्ही MITचं ऑप्शन टाकताना तुम्हाला दिसेल कम्प्युटर तुम्ही टाकू शकता आणि ई मध्ये तो ऑप्शन टाकू शकता. इथे सपोज मला आता कम्प्युटर टाकायचं, मी कम्प्युटर टाकलं. त्यानंतर मला आता इथे ऑफ कॅम्पसवाला ऑप्शन टाकायचा आहे, तो पण मी टाकला. ओके, या प्रकारे आपण आपले ऑप्शन फॉर्म बघू शकतो. यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे, ऑप्शन फॉर्म शॉर्टलिस्ट करत असताना इथे आपण ऑप्शन फॉर्म शॉर्टलिस्ट करतोय, सिलेक्ट करतोय, पुढे जातोय. ऑप्शन फॉर्म समरी आधी इथे आपल्याला सुरुवातीला मला वाटतं आधी कट ऑफ दाखवायची सुविधा होती, पण आता ती दिसत नाहीये. कट ऑफचे इथे ऑप्शन्स येत होते, पण आता ते येत नाहीयेत. ते बघायची गरज नाहीये. या प्रकारे तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, एडिट करायचा आहे. आता बघा काय झालं होतं, आता आपण काय केलं होतं, CIP टाकलं, VIT टाकलं, PCCB टाकलं आणि MIT टाकलं. पण बघा शेवटी काय झालं, CIPचं सिव्हिल आपलं सगळ्यात शेवटी होतं लास्ट ऑप्शनमध्ये. CIPचं आणि त्याच्यानंतर आपण हे PCCB आणि MIT आनंद इन्सर्ट करायला चालू केलं. परत काय झालं, CIPचं सिव्हिल जे आहे, जे लास्ट ऑप्शन होतं, मी ऍक्च्युअली काय केलं तर कम्प्युटरवर मूव्ह केलं होतं, पण लास्ट ऑप्शन आता खाली राहिलेलं आहे. ह्याला काय करायचं, मला CIPचे बाकीचे ऑप्शन्स कुठे आहेत, सिव्हिलचे इथे, मला इथे मूव्ह करायचे. सगळ्यांनी ऑप्शन फॉर्म भरताना ही काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही ऑप्शन इन्सर्ट करता तेव्हा बॉटमचा ऑप्शन जे असतो, नवीन ऑप्शन इन्सर्ट होत असताना बॉटमचा ऑप्शन सगळ्यात खाली जातो. तुम्ही जेव्हा इन्सर्शन चालू करता एकदा, फक्त एक ऑप्शन सगळ्यात खाली जातो, तो ऑप्शन परत त्या पोझिशनला तुम्ही आणून ठेवायचा. आता हा ऑप्शन 28 नंबरचा आपल्याला 22 नंबरला आणायचा आहे, 28 नंबरचा 22 नंबरला आणायचा आहे. मी काय करणार, मूव्ह चॉईस कोडला क्लिक करणार, इथे मी 28 नंबरचा ऑप्शन निवडणार आणि मला किती नंबरला पाहिजे, 22 नंबरला पाहिजे, 22 नंबरला मला पाहिजे. इथे मी त्याला इन्सर्ट करणार. आता बघा 22 नंबरला आपण बघूया ऑप्शन आला आहे का. येस, ॲब्सोल्युटली आलेला आहे, सिव्हिल आलेला आहे. आता अजून एका कॉलेजबद्दल आपण माहिती घेऊया, कुठे कुठे अनएडेड कोर्सेस. आता इन्सर्ट चॉईस कोडमध्ये परत जायचंय, आपण शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊया, म्हणजे वालचंद कॉलेजमध्ये आपल्याला बघायचंय, वालचंद कॉलेज सांगली. इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला कोर्समध्ये सिव्हिल, रोबोटिक्स, कम्प्युटर यू मध्ये दिसेल. यू म्हणजे अनएडेड. थोडासा हा कोर्स प्रायव्हेट असतो, याची फीस थोडीशी जास्त असते, पण क्वालिटी सगळं सेम आहे, कॅम्पस पण सेम आहे. ओके, ई सारखं ऑफ कॅम्पस नाहीये, हा कॅम्पस पण सेम असणार आहे. त्यामुळे तुम्हाला यू जरी असेल तर तुम्ही टाकायचं. मुलींचं कॉलेज असेल एखादं, इथे आपण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आपण बघूया मुलींचं कॉलेज. आता हा मुलगा असल्यामुळे ते कॉलेजचं नावच यामध्ये येत नाही, पण मुलींचं कॉलेज असेल त्याच्या कोडच्या शेवटी F असतं. हे कोड बघत बसायचं नाही, किंवा कन्फ्युज व्हायचं नाहीये. मी फक्त सांगतोय की तुम्हाला कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे कोड येऊ शकतात आणि ऑप्शन फॉर्म तुम्हाला कशा प्रकारे टाकता किंवा बदलता येतो, या प्रकारे तुम्ही तुमचे ऑप्शन टाकू शकता. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आता काय होईल, तुम्ही जर सुरुवातीला खूप सारी शॉर्टलिस्ट करत बसला, तुमचा खूप वेळ जाणार. त्या शॉर्टलिस्टिंगमध्ये काही ऑप्शन राहिला, मग परत प्रॉब्लेम. मग जेव्हा तुम्ही ऑप्शन द्यायला जाणार, तेव्हा तुमचं जर शॉर्टलिस्ट करायचं राहिला असेल, त्याला ऑप्शन द्यायचं राहणार, मग तो ऑप्शन विसरून जातो. पण जी पद्धत मी सांगतोय, ऑप्शन फॉर्म समरीमध्ये येऊन ऑप्शन फॉर्म भरायची, त्यामध्ये मिस्टेक व्हायचे चान्सेस सगळ्यात कमी असतात. आता इथे बघा, आता जर मी नवीन ऑप्शन इन्सर्ट करेल, MIT आळंदीचं जे कम्प्युटर आहे ते सगळ्यात खाली जाईल. त्यानंतर मी फक्त त्याला त्या पोझिशनला मूव्ह करणार. कसं करणार, इथे मूव्ह जो ऑप्शन आहे, हा जो इथे ऑप्शन आहे मूव्ह चॉईस कोड, हा मी ऑप्शन इथे वापरणार. खूप सोपी पद्धत आहे, सर्वांनी ही पद्धत वापरायची आणि आपला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरून झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म समरीमध्ये तुम्ही जाऊ शकता. ऑप्शन फॉर्म समरीमध्ये गेल्यानंतर इथे पुढे सेव्ह आणि प्रोसीड येतं. सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक केल्यानंतर बघा, आता तुम्हाला प्रेफरन्स बदलायचे असतील त्याच्या आधी तुम्ही इथे येऊन प्रेफरन्स बदलू शकता. आता बघा, आता इथे अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली. इथे बघा, हे ऑप्शन फॉर्म समरी मी घेतली, पण मला काय करायचंय, मला ते CIPचं सिव्हिल नको आहे. मला आता CIPचं सिव्हिल नको आहे. मी आधी तर बनवली, आता काढायचं नेमकं कसं, काढण्याची ट्रिक. काढताना खूप मुलं चुका करतात. काय काढायचंय, तर तुम्हाला एखादा ऑप्शन रिमूव्ह करायचं असेल, आपण इन्सर्ट कसं करायचं बघितलं, मूव्ह कसं करायचं बघितलं, एखादं रिमूव्ह करायचं असेल तर काय करायचं, चेंज प्रेफरन्सेस मध्ये क्लिक करायचं आणि फक्त आता तुम्हाला काय मूव्ह करायचंय, CIPचं सिव्हिल. इथं तुम्हाला CIPचं सिव्हिल दिसतंय. ओके, यादीमध्ये CIPचं सिव्हिल होतं. आता तुम्हाला जो ऑप्शन रिमूव्ह करायचा असेल, फक्त चेंज प्रेफरन्सेस मध्ये तुम्ही यायचं. इथे बघा, सेट युअर प्रेफरन्सेस या टॅबमध्ये तुम्ही यायचंय आणि तुम्हाला जो ऑप्शन रिमूव्ह करायचा आहे, फक्त त्याला इथे तुम्ही अनटिक करायचं. आता मी याला अनटिक केलं, काय झाला, हा आता सिक्वेन्स मधनं उडाला.
शॉर्टलिस्टेडमध्ये आहे पण सिक्वेन्समध्ये नाही आहे, हा इथून उडाला. आता मी सेव्ह करून दाखवतो तुम्हाला परत. इथे बघू शकतो आपण, सेव्ह करूया परत, CVPचं ऑप्शन बघूया. इथे बघा CVPचं बघा, इतर ऑप्शन्समध्ये तुम्हाला आता सिव्हिल दिसणार नाही आहे. मेकॅनिकल नंतर डिरेक्टली CVP, मेकॅनिकल नंतर इथे तुम्हाला दिसेल मेकॅनिकल नंतर डिरेक्टली PCCचं कम्प्युटर तुम्हाला इथे चालू झालेलं दिसेल. या प्रकारे तुम्हाला ऑप्शन भरायचेत, इन्सर्ट करायचेत, मूव्ह करायचेत आणि एडिट करायचेत. यामध्ये काही प्रॉब्लेम आला तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आता काय प्रॉब्लेम येतो मेनली काय असतं बघा, तुम्ही ऑप्शन इन्सर्ट करत असताना तुम्हाला एखादं कॉलेज फक्त सापडत नाही. नेहमी कॉलेज सापडत असेल, एक कॉलेज एखाद्या युनिव्हर्सिटी सापडत असेल तर बरेच कॉलेज जे आहेत ते डीम युनिव्हर्सिटीमध्ये असू शकतात. काही कॉलेजेस जे आहेत, आता बाटू, बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी बाटू, इथे तुम्हाला लोणेरीमध्ये बरेच कॉलेज सापडतील जे तुम्हाला बाकी कुठे सापडणार नाहीत. हे बाटूने काय केलेले, महाराष्ट्रातले बरेच कॉलेज स्वतःसोबत ॲफिलिएट करून घेतलेले जे तुम्हाला पुणे मुंबईमध्ये सापडणार नाहीत पण बाटूमध्ये ते सापडू शकतात, तिथे तुम्ही बघायचे. त्यानंतर अजून एक नवीन युनिव्हर्सिटी आपल्याकडे आहे, लक्ष्मीनारायण युनिव्हर्सिटी आहे. हैदराबाद सिंध युनिव्हर्सिटी, जर तुम्हाला थाडोमल शहानी कॉलेज टाकायचं असेल तर ते आता हैदराबाद सिंध युनिव्हर्सिटी सोबत ॲफिलिएट आहे, पण ते कॅपमध्येच आहे, फक्त त्याची युनिव्हर्सिटी वेगळी आहे. ओके, असं तुम्ही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी, म्हणजे एखादं कॉलेज सापडत असेल ते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये बघू शकता. इथे गोंदवाना युनिव्हर्सिटी, इथे तुम्हाला 2 कॉलेज दिसतील, चंद्रपूर आणि UCT. असं प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला तुमचं कॉलेज बघायचे. मोस्टली कॉलेज पुणे, मुंबई, सोलापूर आणि बेसिक ज्या युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये सगळे सापडतात. जर एखादं कॉलेज नाही सापडलं तर ते तुम्हाला बाटूमध्ये शोधायचे, लोणेरीमध्ये शोधायचे, ते तुम्हाला सापडून जाईल. काही गव्हर्नमेंट कॉलेजेस पण बाटूमध्ये आहेत. आता बाटूमधले कॉलेजेस बघितले आपण, काही गव्हर्नमेंट कॉलेजचं, यवतमाळचं गव्हर्नमेंट कॉलेज, लातूरचं गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते बाटूमध्ये ॲफिलिएट आहे. त्यामुळं कॉलेज टाकताना एखादं कॉलेज जर तुम्हाला विद्यापीठ मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सापडत नसेल, पुण्यामध्ये सापडत नसेल किंवा बामूमध्ये सापडत नसेल तर ते तुम्हाला रिस्पेक्टिव्ह बाटूमध्ये जाऊन तुम्ही ते कॉलेज शोधू शकता, तिथे तुम्हाला ते सापडू शकतं. तेव्हा गव्हर्नमेंट कोल्हापूरचं कॉलेज पण बाटूमध्ये आहे. तेव्हा बरेच कॉलेजेस आपले बाटूमध्ये ॲफिलिएट झालेले आहेत. तेव्हा ते जर तुम्हाला नॉर्मल युनिव्हर्सिटी नाही सापडले तर तुम्ही ते बाटूमध्ये शोधायचे आहेत. या प्रकारे तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरू शकता. ऑप्शन फॉर्म भरताना सर्वांनी काळजी घ्यायची आहे, फॉर्म तुमचा चुकू द्यायचा नाहीये. फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. ऑप्शन्स व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या ऑर्डरनी भरले आहेत हे मेक शुअर करायचे, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आणि सोबतच तुम्ही स्वतःचा फॉर्म भरताय का नाही इथे तुम्ही क्लिक करू शकता. इथे तुम्हाला तुमची पर्सनल माहिती येते, ती माहिती तुम्ही कन्फर्म करू शकता, हा फॉर्म तुमचाच आहे का नाही तुम्ही बघू शकता. कधी कधी काय होतं, लॉग इन करताना एखादा दुसरा विद्यार्थ्याचं लॉग इन असेल तिथे आपण आपले ऑप्शन फॉर्म भरतो, तर फॉर्म भरताना ही काळजी घ्यायची की आपलंच लॉग इन चालू आहे. ते कन्फर्म करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता. इथे तुम्हाला तुमची बेसिक विद्यार्थ्याची पूर्ण माहिती येते, ती तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर आता ऑप्शन तर भरले. आता सपोज सगळे ऑप्शन व्यवस्थित भरले जातात, हे ऑप्शन कमी आहेत. त्यानंतर पुढची स्टेप काय, सेव्ह अँड प्रोसीडला जायचं आहे. इथे तुम्हाला ऑप्शन फॉर्मची अशी समरी येते, पण आता कन्फर्मसाठी जायचं आहे. आता कन्फर्मेशनसाठी जायचं आहे. इथे तुम्हाला कन्फर्मेशनसाठी विचारलं जातं, आय ॲग्री टू कन्फर्म माय ऑप्शन्स, आय एम अवेअर दॅट आय विल नॉट एबल टू मॉडिफाय, चेंज ऑर अल्टर माय चॉईसेस वन्स आय कन्फर्म द ऑप्शन फॉर्म, आय विल शुअर वॉन्ट टू कन्फर्म द ऑप्शन फॉर्म. हा मेसेज येतो बघा. आता तुम्ही ऑप्शन आता ऍड करू शकत नाही, आता बदलू शकत नाहीत. कॅप 1 साठी जर तुमचा फॉर्म आता लॉक झालेला आहे किंवा लॉक होणार आहे, त्यासाठी तुम्ही ओकेला जर क्लिक केलं तर त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती OTP येतो. तो OTP जर तुम्ही टाकला तर तुमचा फॉर्म लॉक होतो. आता मला ह्या विद्यार्थ्याचा लॉक करायचा नाहीये म्हणून मी ते दाखवत नाहीये, पण इथे ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक झालेला दिसेल. त्यानंतर काय होईल, त्यानंतर जेव्हा तुम्ही इथे होम पेजवर येतात, इथे तुम्हाला हे जे दिसतंय कम्प्लीट इन्कम ऑप्शन फॉर्म फॉर कॅप 1, त्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, युअर ऑप्शन फॉर्म फॉर कॅप 1 इज कन्फर्म्ड अशा नावाची टॅब येते. आता लाल कलरचा मेसेज आहे, इथे ग्रीन कलरचा मेसेज येतो, युअर ऑप्शन फॉर्म फॉर कॅप 1 इज कन्फर्म्ड असा मेसेज येतो जेव्हा तुम्ही OTP टाकता तेव्हा. या प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॅप राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचे. सोपी सिंपल पद्धत आहे. जर काही डाऊट्स असेल, क्वेश्चन असेल, तुम्ही आमच्या नंबर्सवरती कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता. आणि जे विद्यार्थी घरून बघतात त्यांनी देखील ह्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित पालन करू शकता. युनिव्हर्सिटी सापडत नसेल, गुगलवर सर्च करा त्या युनिव्हर्सिटीच्या नावाने, मग तिथे तुम्ही इन्सर्ट चॉईस कोडमध्ये विद्यापीठ निवडून तुम्ही करा. ह्या स्टेपनी गेल्याच्या नंतर फॉर्म भरायला फार वेळ लागत नाही, तुमचा 20 ते 30 मिनिटांमध्ये पाहिजे तेवढे ऑप्शन तुमचे टाकून होतात. ही झाली इंजिनिअरिंग कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म कसा कन्फर्म करायचा याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.